मित्रांनो, आपल्या नाशिकमध्येच एवढे स्पॉट आहे ना की आपल्याला कुठं बाहेर जायची गरजच नाही आहे. आता हे बघा कश्यपी डॅम लावलो आहे मी, इतकं छान वातावरण आहे. हे बघा, ऊन थोडंसं कमी आहे पण एकदम परफेक्ट आहे. तुम्ही इथं येऊ शकता, मस्त जेवण करू शकता, मुलांना घेऊन येऊ शकता, मित्रमैत्रिणींसोबत येऊ शकता. हे बघा, जिथे एंडपर्यंत तुम्हाला पाणीच पाणी दिसेल. ह्यावेळेस नाशिकला पाण्याची काहीच कमतरता नाही होणार, इतकं पाणी आहे. बट एक गोष्ट बघा आता अजून, हे बघा, म्हणजे मला एक कळत नाही, आपण इकडे येतो फिरायला येतो की कचरा करायला येतो. तुम्ही म्हणशाल हा दर व्हिडिओमध्ये काय कचरा कचरा सांगतो. आता मी नाही सांगणार तर कोण सांगेल. कधी कधी असा संताप होऊन जातो. आता आपण कुठे ना, आता आम्ही जर काही घेऊन आलो ना, खाली टाकताना 4 टाईम विचार करतो, ते सोबत घेऊन जातो आणि घरी जाऊन डस्टबिनमध्ये टाकतो, नंतर घंटागाडीमध्ये टाकून देतो. आता एवढं अवघड काम नाही ना, फक्त आपण जेवढं आणलं आहे ना तेवढं सोबत घेऊन जायचं आहे. त्यात प्रॉब्लेम काय आहे, इथं टाकण्यापेक्षा म्हणजे मी विचार करतो कसं, म्हणजे आपली मानसिकता असेल की आपल्याला वाटतं की टाकून द्यावं इथं. आता हे बघा, एवढं चांगलं ठिकाण आहे पण खराब तर होतं ना जर असं काही घाण जर केली तर. हे बघा, हे बॉटल्स वगैरे काय समजत नाही. चला, तुम्ही तरी काळजी घ्या, जे मला बघता, जे माझे मित्र आहे ते तरी काळजी घ्या. इथे जर आपण काही घेऊन आलं खाण्यापिण्यासाठी तर त्याचे जे पाऊच वगैरे, बाटल्या वगैरे ते रिटर्न घेऊन जा. बाय.